लेखाचा. काय हो, काय झालं? विचारा त्यालाच. काय रे बाबा? काय नाही काकू, माझी काही चूक नाही चुप! कानाखाली आवाज काढेल लेखा खोटं बोला असतात. अहो पण त्याने काय केलं ते तरी सांगाल की नाही? काय करायचं बाकी राहायला विचारा त्यालाच. 3-3 पोरी बरोबर गळ्यात गळा घालून आम्हाला सांगायला लाज वाटते, पण याला शरम वाटते का? मुकुंदा, माझी काय बी चूक नाही काकू, आई शपथ सांगतो. मी रस्त्याने गुमान चाललो होतो, इतक्या ते तिघी आल्या, चंद्री, सुंदरी आणि अंजी, आणि मला गपकन धरलं आणि माझा चोळा मोळा करून टाकला. त्या मेल्या तिघी जणी चौचाळ्याच आहेत मेल्या. समद्या गावाला बेजार करून सोडले त्यानं, आणि तुम्ही मात्र उगाच माझ्या पोराला दोष देताय. अगं हा का बोळ दूध पितोय? त्याने लाख आवडला असेल, पण ह्याने आपलं तोंड पुढे कशाला करायचं? ते मग सांगते मी तुम्हासनी. मुकुंदा, बाबा बैलांना जरा कडवा घाला. जा. चला कडबा खायला गोट्यात. मुकुंदा आता काय लहान आहे होय? हा, एवढं बी समजला होय तुम्हासनी? मी म्हणते लवकरात लवकर त्याचं लगीन उरकून टाका. हा, हे बाकी खरंय. आता त्या भगवंतरावकडे जातो आणि त्याला विचारतो. भगवंतरावाकडं? आणि ते कशा पायी व? त्यानं अख्ख्या गावासमोर वचन दिलं होतं, आपल्या मुकुंदाला जावाई करून घेईन म्हणून. वाट बघा, जावई करून घेतोय. अहो तेव्हा तो गरीब होता म्हणून दिलं असेल तसं वचन. आता तो तालेवार झालाय, तालेवार. अगं म्हणून काय झालं? माणसाच्या शब्दाला काही किंमत असते का नाही? साधं कुत्रा सुद्धा पाळत नाही तो, वचन पाळतो म्हणे. त्याचा बाप पाळल. हे शक्य नाही. का म्हणून शक्य नाही? भगवंतराव, तुम्ही मला वचन दिलं आणि ते बी अख्ख्या गावासमोर. आठवा ते दिवस. 15 वर्षापूर्वी तुम्ही तुमचं फाटकं धोतर, लोटा आणि पोरीला घेऊन इथं गावात आला होता. माझा पाय धरला म्हणून मी आसरा दिला. काय आसरा पाहिजे होता म्हणून वचन दिलं? काय? अशी लई वचनं दिलेत मी गावाला, पण कंची वचनं पाळायची आणि कंची नाही हे म्या ठरवणार आहे, तुम्ही नाही. भगवंतराव, आवाज चढवायचं काम नाही सरपंच. माझा अपमान अद्याप म्या विसरलो नाही. अरे माझ्या पोरीचं चोर पुसायची तरी लायकी आहे का त्या गावंडळ मुकुंदाची? तोंड सांभाळून बोल भगवंतराव. काय कमी हर माझ्या पोराकडं? 100 एकर शेत जमीन, 50 एकर बागायती आणि गुरु ढोरं तर शेकड्याने आहेत. अरे नुसता शेण खतच पडतो गाडाभर दररोज. मग त्या गाड्याला झोपायला गावातली एखादी गावंडळ म्हस बघा. अरे माझी पोरगी कॉलेजात शिकती या मुंबईला. उद्या कलेक्टर म्हणून या गावात आली तर पट्टीवाला म्हणून सुद्धा ठेवून घेणार नाही तुमच्या पोराला. तिथं तुम्ही लग्नाच्या गोष्टी करताय. अहो पण मग तुम्ही दिलेल्या वचनाचं काय? अरे जा, वचन गेलं शेणाच्या गाडीत. आणि एवढी हाऊस असेल पोराच्या लग्नाची तर गावात गावंडळ पोरी काही कमी नाहीत. बांधा त्यातलीच एखादी त्याच्या गळ्यात. याच लायकीचा आहे त्यो. भगवंतराव, लई बोललास. आता माझं बी ऐकून ठेव. तुझ्या नाकावर टिचून माझ्या पोराचं लगीन शिकलेल्या पोरी बरोबर केलं नाही तर नाव नाही सांगणार. माझ्यावर कुरगुडी करतोय. तो भगवंतराव असेल डांबीस, पण त्याची पोरगी लई गोड आहे बघ. ती बोबडी एक शेमडी आहे, शेमडी. अरे लहानपणी तिचं नाक गळत होतं म्हणून मोठेपणी बिघडत असेल वैर. आता मी पण मोठा आहे का नाही? आहे का नाही? पण मधनं मधनं माझं बी नाक गळतंय. अरे सर्दी झाली म्हणजे सगळ्यांचं नाक गळतं बघ. होय ते खरे. मुकुंदा, मला एक सांग, काय? ती बबडी तुला आवडते का रे? आता माझं वयच असं आहे. बबडी काय, छबडी, रबडी, कोंबडी, कुबडी, लंगडी कोण पण चालेल मला. ही नाही चालणार मला. बाजी बेशरम नालायक लुच्चा लफंगा. काय हो, काय झालं एवढं तापाया? त्या हलकट भगवंतरावाच्या नडीचा घोट घ्यावासा वाटला मला. माझ्या पोराची लायकी काढतो का? मी आधीच ओळखलं होतं. तो मेला कसला वाचनाला जागणार. 1 नंबरचा हरामी आहे तो, हरामी. पर जाऊ द्या, तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. माझ्याकडे बंदूक असती तर गोळीच घातली. कशाला? जिस गोली ने गांधी जी को नहीं पहचाना वो भगवंतराव को क्या पहचानेगी? उडत गेली त्याची पोरगी. एवढं काय सोना लागला तिला. मी जर लग्नाला उभा राहिलो ना तर माझ्याची 4-4 पोरी लग्नाला तयार होतील. तुम्ही काळजी कशाला करता? हिरा खातो, हिरा. आमचा दरवाजा लहान आहे, जरा मोठा करून घेतला पाहिजे. आबा, आबा,
काळजी दूर केली. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलं हे. मुकुंद! जय श्रीराम. नाही काय? नाही 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 काय काय झालं काय झालं तुम्हाला? आणि यो यो घाम कशा पाय फुटला तुम्हाला? हा? शारदा, लय वांगा सापान पाहिलं म्या. सापान होय. कसलं? नाही हे मी होऊ देणार नाही. अहो पण काय होऊ देणार नाही ते सांगाल तर खरं. ठरलं होय असंच करायचं. आता बस झालं रडणं. पोरगा म्हमायला जात आहे चंद्रावर नाही आणि ते बी जात आहे त्याच्या भल्यासाठी जाते. पण म्या म्हणते जायलाच हवं का? हे पहा आता तुम्ही त्याचा तांगडा खेचू नका. लोक म्हमायला जाऊन काय काय भारी वस्तू आणतायत आणि याला साधी शिकलेली पोरगी आणणं जमत नाही होय. तुम्हाला काळीच नाही बघा. एक लाच घालीत कांबऱ्यातले का? ठीक आहे त्यावर पत्ता लिहिलेला आहे ओए ओए गॅरेज म्हणजे ओंकारनाथ एडवंकस ऑपरेशन ऑटोमोबाईल ममाई. चांगला दोस्त आहे माझा त्यो तुझी सगळी व्यवस्था करेल. हे चिठ्ठी घे नीट खिशात ठेव हरू नगस. नाही नाही एक लक्षात ठेव काय चांगली शिकलेली पोरगी आणायची नाहीतर माझ्याशी गाठ आहे. काकू मला नको टाकू काकू काकू मला नको टाकू काकू. कितना पैसा हो गया? हाँ, जाते ये लो ये लो. बाकी का पैसा हो बाकी का जाऊ 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 पडते. ओई 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 चला येते. मी काय म्हणतो एक शब्द जरी अधिक बोलला तर या तलवारीने तुझी खांडवली करेन. दादा तुझ्यासारख्या दीड दमडीच्या माणसाच्या हातून मी मारण्यासाठी जन्माला आलेलो नाही. हा नाही आता मरायला तयार हो. अहो कोणतरी कोणातरी जीवावर उठलाय आणि तुम्ही इथं काम करत काय बसलाय? अहो काहीतरी हालचाल करा पोलिसांना बोलवा. अहो तू खरंच त्याचं मर्डर करील हो. अहो माझं ऐका हो. अरे हे ऐकी मी काय म्हणतोय ते. हसलं काय झालं? भरता ही बघ काढली मी माझी अहो, तलवार. त्याने तलवार काढली तुम्ही निदान स्क्रू ड्रायव्हर काढून त्याच्यावर हल्ला करा की. आम्ही दुसऱ्याच्या भानगडीत पडत नाही. अहो, तुम्हाला हौस असेल तर वरच्या खोलीत जा वर- तिथे मारावी चालली. अरे माणसं आहेत का मॅकॅनिक हा तुम्ही? आता एक खाव आणि दोन तुकडे करतो तुझे. भरता थांबा थांबा भारताचे तुकडे झाले आता मी भारताचे तुकडे होऊ देणार नाही. मी येतो. हर हर महादेव.